ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही बघताय मुंबई ईस्ट वेस्ट आणि यानंतर आपल्या मुंबई परिसरातल्या बातम्या। प्रजा फाउंडेशनच्या प्रगती पुस्तकात मुंबई महानगरपालिका सपशेल नापास झाली आहे। नगरसेवकांच्या 4 वर्षातल्या कामाचा लेखाजोखा प्रजा फाउंडेशनने मांडला। मुंबईतल्या डंपिंग ग्राउंड पासून ते मुंबईतल्या आरोग्याच्या प्रश्नावर प्रजा फाउंडेशनने प्रकाश टाकलाय। देवनारमधल्या आगीला प्रशासन आणि नगरसेवकांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा दावा प्रजा फाउंडेशनने केलाय। एवढंच नाही तर नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या ही खूपच कमी आहे। तर मालाड, ग्रँड रोड, कुर्लामधील वॉर्डमध्ये नागरी सुविधांमध्ये नेहमी निकृष्ट दर्जाचं काम झालं असल्याचा दावा प्रजा फाउंडेशनने केला। आमच्या सर्वेक्षणामध्ये प्रायमरी हे आढळून आलं की आपले जे वॉर्ड कमिटीमध्ये प्रभाग समित्यांमध्ये जे ते नगरसेवक आहेत ते त्यांची भूमिका खूपच उदासीन झालेली आहे। त्यांना प्रश्न विचारायचे नाहीये। मागच्या वर्षी प्रत्येक 7 प्रश्नापैकी एक प्रश्न रिनेमिंगवर होता। त्याच वेळेला आपलं जे कॉर्पोरेशन आहे, ते ॲडमिनिस्ट्रेशन आहे, तेही तेवढं प्रोएक्टिव्हली सहभाग घेत नाही या समितीमध्ये। कारण त्यांना जेव्हा पॉईंट ऑफ ऑर्डर प्रश्न विचारले जातात नगरसेवकांकडून, ते त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला मागत नाही। 128 दिवस झाले ऑन ॲव्हरेज गेल्या 4 वर्षामध्ये एका प्रश्नाचं उत्तर मिळालं। प्रजा फाउंडेशनच्या अहवालात कोणकोणत्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आलाय आपण जाणून घेतोय। देवनारच्या आगीला प्रशासन आणि नगरसेवकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे। मुंबईतल्या डंपिंग ग्राउंडवर 4 वर्षात केवळ 9 तर देवनारवर केवळ 1 प्रश्न विचारला गेला। प्रभाग समितीमध्ये 71 नगरसेवकांनी 10 पेक्षाही कमी प्रश्न विचारले। उज्ज्वला मोडक आणि ज्योत्स्ना परमार यांचा नागरी समस्यांवर एकही प्रश्न नाहीये। हे नगरसेवक आहेत। मीटिंगमध्ये दर 7 प्रश्नांपैकी 1 प्रश्न हा नामांतराविषयी होता। म्हणजे नामांतराबद्दल जास्त काळजी होती। पाण्याचं प्रदूषण वाढल्याने आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते, हे देखील यातून समोर आलेलं आहे। तेव्हा नगरसेवकांनी काय केलं याचा लेखाजोखा प्रजा फाउंडेशनने मांडला। मुंबईच्या दहिसर रेल्वे स्थानका